तुला आम्ही मागच्या वेळेसच सांगितलं होतं की ही गावातली भिकारडी मंडळी माझ्या घरात घुसता कामा नये. तरी ही लोक इथं कशी? ए बाहेर वा. मालक मालक सोडा ना. मालक मालक सोडा ना. काय करताय? सोडा ना मालक. हे बघ, घाबरू नकोस. सांग ना काय झालं ते. मला बाहेर विंचू दिसला. काय? अगं एवढ्यावरनं तू घाबरलीस होय? वेळेवर सावध झाले नसते तर तो मला डसला असता. अगं हो हो हो, किती घाबरतेस. आणि एवढ्या तेवढ्याला घाबरून कसं चालेल बरं? अगं विंचूच होता ना तो. मुकात जीव येतो. आपण जर त्याला त्रास दिला नाही तर तो आपल्याला कशाला देईल बरं? हा, खरंय तुमचं. खरं आहे ना? मग बस बघू इथे. बस बस बरं. आणि एकदम शांत हो बघ. मी आतली कामं उरकून घेते. हा नाही नको, तुम्ही राहू द्या, मी आवरते. मी म्हंटलंय ना मी आवरते म्हणून. तू इथे शांत बस. काय झालंय काय? तुम्ही दोघी अशा का बसलाय? अहो काही नाही, मगाशी हिला कोपऱ्यामध्ये विंचू दिसला. फार घाबरून गेलीये बघा. काय ग, एवढी काय घाबरलीस? विंचूत दिसला ना? मग भाऊजी ह्यांच्याशी बोललात? नाही, म्हणजे बोलायला गेलो होतो. तो काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. बघू नंतर कधीतरी. नंतर नंतर म्हणत फार वेळ लावू नका. हा, मला खूप काळजी वाटते हो. कोमल, जरा आतलं बघून घेतेस? हो. काय करू? काय घडले ते खरं सांगू की नको? काय करू काहीच कळत नाहीये. या भल्या माणसांसमोर खरं सांगायची माझी हिम्मतच होत नाहीये. या घरातली लोक देव माणसं आहेत, पण त्या नराधमाविषयी मी कोणाकडे बोलू? कोणाकडे माझं मन मोकळं करू? भाऊजी समोर कोणी काही बोलत नाही, पण ह्यांच्याच मागे ह्यांच्याच विषयी वाईट बोलतात हो गावातली लोक. गावात दबदबा आहे म्हणून काय झालं? त्याचा गैरफायदा घेतला तर कोणाला आवडेल असं? खरंय वहिनी, दादांच्या बाकीच्या सवयी लोकांना कळले. आणि तुमच्यासारखी सुशील बायको असताना हे असं वागावं म्हणजे? जाऊ दे हो, माझी काहीच तक्रार नाहीये, पण थोडी काळजी वाटते इतकंच. माझं सांगून ऐकणार नाहीये. निदान तुम्ही तरी बोलून बघा ना. माझंही ऐकेल अशी मला खात्री नाही, पण सांगायला तर हवंच. भाऊजी काहीही करा, पण यांना योग्य तो मार्ग दाखवा. प्रयत्न करीन मी. मला ही काळजी आहे माझ्या मोठ्या भावाची. सांगेन मी त्याला, सगळं काही ठीक होईल. मी सुद्धा आता देवाकडे हीच प्रार्थना करते बघा. कोमल, तू आत्ता जरी लपवलंस ना तरी सुद्धा शरदची ही काळी कृत्य सगळ्यांसमोर उघड झाल्याखेरीज राहणार नाही. तू ही गोष्ट त्याच्या घरातल्यांना न सांगून त्याच्या घरातलं वातावरण गढूळ होऊ दिलं नाहीस. हा तुझा चांगुलपणा. स्वतःच्या आधी दुसऱ्याचा विचार करणं हा तुझा स्वभावच आहे. तुझ्या बापाचे गुण उतरलेत तुझ्यात. स्वामी, काय झालं? कोणाबद्दल बोलताय तुम्ही? मकरंद आणि त्याच्या बहिणीविषयी. त्यांच्याविषयी? का पण काय झालं? अजून काही झालं नाही आणि काही होऊ नये हीच आमची इच्छा आहे. अरे बाळ्या, हा मकरंद परिस्थितीने जरी गरीब असला ना तरी मनाने अतिशय श्रीमंत आहे. त्या परिस्थितीत सुखा समाधानाने आनंदात कसं राहावं हे त्याच्याकडे बघून शिकावं. आणि बाळ्या, अरे नुसतीच मनाची श्रीमंती नाही, नात्याचीही श्रीमंती लाभली आहे त्याला. त्याच्या नशिबानी त्याला संतोष सारखा गुणी मित्र मिळालाय. दोघांचंही नशीब आहे म्हणा हे. बाळ्या, अरे संतोष आणि मकरंदची मैत्री म्हणजे अगदी श्रीकृष्ण सुदाम्याची मैत्री. मैत्रीचा आदर्श अगदी जीवाशिवाचं मैत्र. घ्या.
बरं वाटलं. हा. ठीक आहे. हे काय? अगं उघडून तर बघ, फळं आणली आहेत. अरे वा, पेरू आणि केळी. कोमलला बाजूला काढून ठेवते हा. तिच्या आवडीचीच फळं आहेत. अगं म्हणूनच तर आणली आहेत. बरं एक काम कर, यातली थोडी कोमलला दे आणि संतोषला आठवणीने दे. त्याच्यासाठीच तर त्याच्या आवडीची फळं आणली आहेत. मी त्यांच्याच आवडीचा स्वयंपाक बनवला आज. तसं घरात सगळे पदार्थ बनवणे इतकं सामान नव्हतं. जे होतं त्यातच केलं. साधंच जेवण आहे. काय हो, साधं जेवण करायला आवडेल ना त्यांना? अगं न आवडायला काय झालं? तू ओळखतेस ना त्याला. ओळखते हो, म्हणूनच तर वाईट वाटतं. नेहमी साधंच जेवण देतो आपण त्यांना. खरं आहे ग. एकदा तरी त्याला ना असं चांगलं बनवून खाऊ घालता आलं असतं ना की मनाला खूप बरं वाटेल. येऊ का? अरे ये ये बस. कसा आहेस? मी बरा आहे. आम्ही तुमचीच वाट पाहत होतो भाऊजी. वाटेत येताना मला जरा उशीर झाला. वाट तर बघावी नाही लागली ना? नाही रे, जास्त नाही. अरे काय झालं? काही अडचण आहे का? नाही रे. का असं का विचारतोयस? विचारतोय म्हणजे मग तुमचे चेहरे का असे हिरमुसलेले? नाही रे, असं काही नाही. खरंच? हो खरंय भाऊजी. अरे मकरंद, तुझी कोणती समस्या आहे मला सांगून तर बघ. मी माझ्या परीने सोडवण्याचा नक्की प्रयत्न करीन. अरे तुला सांगायची काही गरज आहे का? मी तुला ओळखत नाही का? आणि अशी किती कामं आहेत तू मला न कळू देताही केलेली आहे. अरे मी जे काही करतोय हे तुझ्यासाठी नाही, मी माझ्यासाठीच करतोय असं मला वाटतं. कारण आपण दोन शरीर एक आत्मा आहोत, हो ना? खरंय, तुमच्या मैत्रीला कोणाचीही दृष्ट लागू नये. आयुष्यभर तुमच्या मैत्रीची वीण अगदी घट्ट राहील ही स्वामीच्या चरणी प्रार्थना करते मी. कोमल, मी जरा देवळात जाऊन येते. तुझं काम आटपलं की घरी गेलीस तरी चालेल. बरं. येते मी. मी जरा देवळात जाऊन येते. ये देवळात जाऊन ये आणि येताना ना माझ्यासाठी फळं घेऊन या. बरं, मी लवकर येते फळं घेऊन. नाही नाही, लवकर नको येऊ, लवकर नको येऊ. काही घाई करू नकोस. तुझी देवपूजा मनोसोक्त कर एकदम. काही घाई करू नकोस यायची. काय घाई? अहो पण माझा रात्रीचा स्वयंपाक राहिलाय करायचा. राहू दे ना, काय घाई येते? हे बघ, बाबा परगावी गेलेत, त्यांना यायला तसाही उशीर होणार आहे. स्वयंपाकाची काय घाई आहे? तू उशिरात ये. बरं ठीक आहे, येते. हा ये ये ये. घाई करू नकोस हा, अजिबात घाई करू नकोस अजिबात. वा, बरं झालं बाहेर गेली. चांगली सुवर्ण संधी सापडली आता. तू मनोसोक्त देवदर्शन कर, मी माझं काम करतो. कोमल, आता कुठे जाशील कोमल तू? आता तू आणि मी. शरद, काय समजतोस तू स्वतःला? तुला काय वाटलं? तू कसाही वागलास तरी तुला अडवणारं कोणी नाही. चुकतोयस तू. तुला शिक्षा जरूर होईल. लक्षात ठेव, तुझे घाणेरडे मनसुबे कधीही पूर्ण होणार नाही. काय झालं स्वामी? खरं तर तुला आत्ताच्या आत्ता शिक्षा द्यावीशी वाटते, पण आम्ही तुला आत्ता शिक्षा करणार नाही. पण याचा अर्थ असा नव्हे की तुला कसंही वागायला मोकळीक आहे. तुला शिक्षा होईल. स्वामी कोणाविषयी बोलताय तुम्ही? शरद विषयी. अत्यंत चारित्र्यहीन मनुष्य आहे तो. पण स्वामी काय केलं त्याने? अजून काही केलं नाहीये, पण बरंच काही करायचे मनसुबे आहेत त्याचे.
अरे त्याच्या घरात मोलमजुरीचं काम करणाऱ्या त्या मुलीवर वाईट नजर आहे त्याची. त्याचे डोळेच काढून घ्यायला हवेत खरं तर. खरंच स्वामी, चारित्र्यवान माणसं कमी होत चालली आहेत. होय बाळप्पा, अरे चारित्र्यवान होणं एवढं सोपं नसतं. चारित्र्य हे लोकांकरता नाही, स्वतः करता असतं. आपण चार चौघात असताना जो संयम बाळगतो, तोच संयम आसपास कुणी नसतानाही बाळगतो, तो खरा चारित्र्यवान. चारित्र्यवान माणूस आपल्या पदाचा आणि शक्तीचा कधीही गैरउपयोग करत नाही. कोणत्याही परिस्थितीत त्याचा संयम कायम असतो. संयम ही चारित्र्यवान माणसाची ताकद असते. दुर्दैवानी शरदचा संयमच ढळत चाललाय. मालक, तुम्ही काय हवंय? मला काय पाहिजे तुला चांगलं माहितीये. तू मला हवीस, तू हवीस मला. तू नाही मालक. आज मी माझी इच्छा पूर्ण करणार. आज सोडणार नाही तुला मी. मालक सोडा मला. नाही, खूप दिवस मी वाट बघतो या संधीची. आज नाही सोडणार तुला. ए, तुला सांगितलं ना माझी तुझी आज. कोमल, घाबरू नकोस. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. त्या नराधमाचे दुष्ट मनसुबे कधीही यशस्वी होणार नाही. आमच्या भक्ताची परीक्षा मात्र आता सुरू होतीये. संतोष, तुझी परीक्षा आता सुरू होते. पाहूया या परीक्षेला कसा सामोरा जातोयस. कुणाची बाजू घेणार आहेस? मित्राची की भावाची? कोणाच्या बाजूने उभा टाकणार आहेस? न्यायाच्या की नात्याच्या? तुझी कसोटी आता लागणार. पाहतो कुणाच्या बाजूनी न्याय देतोयस ते. मित्राच्या की भावाच्या? सत्याच्या की असत्याच्या? अजून आपली कोमल आली नाही हो. येईल ग. नाही हो, इतका वेळ कधी करत नाही ती. तू पण ना उगाचच काळजी करतेस. कोमल, कोमल, अगं काय झालं? कोमल, अगं बोल ना, काय झालं? अगं तू अशी रडतेस का? नक्कीच काहीतरी बिनसलं असेल. त्याशिवाय आपली कोमल अशी रडेल का? काय ग, बोल ना. आपल्या वहिनीला नाही का सांगणार? काही नाही ग वहिनी. काय नाही? अगं मग अशी रडतेस का? कोणी काय बोललं का तुला? अगं काही लागलं बिगलं का तुला? बोल ना. नाही ग, अगं मग असंच वाईट वाटलं म्हणून. वाईट वाटलं? अगं का? अगं बोल ना कोमल. तू काहीतरी लपवतेस. खरं सांग, आमची शपथ आहे तुला. दादा, दादानी शपथ घातली आहे ना, आता सांग ना, काय झालं रडायला? दादा, मी शरद साहेबांच्या घरी होते. खोली आवरत होते. घरात कोणीच नव्हतं.
वर्ष तू काम केलंस, त्याच घरात तुझ्यावर हात टाकला. नाही सोडणार मी त्याला, नाही सोडणार. अहो शांत व्हा तुम्ही, शांत व्हा. अगं शांत कसं हो? अगं माझ्या बहिणीवर हात टाकलाय त्याला. मी नाही सोडणार त्याला, नाही सोडणार. हो ऐका माझं, असं करू नका, ऐकून तर घ्या. मला सोड, तू वाट सोड माझी. मी नाही सोडणार त्याला. एकदा सतत भाऊजीशी बोलून तरी घ्या. काय करताय संतोष? संतोष, हे काय चाललंय? कुठं काय चाललंय? मला डोळे नाहीत, दिसत नाही असं वाटतं तुला? अरे तिच्या अब्रूशी खेळ करत होतास तू. दिसलं ना तुला? परत कशाला विचारतोयस? दादा, अरे आपल्या घरात काम करते ती, कष्ट करून स्वतःचं पोट भरते. घरात कुणी नसताना फायदा घेऊन तू हे अस्त्यकृत्य करतोस. अरे लाज वाटत नाही का तुला? लाज कशाला वाटायला पाहिजे? अरे पुरुषाला पुरुषार्थ गाजवायची शरम नाही वाटत कधी? अरे हा कसला पुरुषार्थ? एकट्या मुलीला बेसावत गाठून हे असलं कृत्य करतोस? अरे आपल्या घरात कुणी नसताना आपण तिचं संरक्षण करायचं का हे असं कृत्य? मला शहाणपणा शिकवू नको तर. हे बघ, ती आपल्या घरची मोलकरी नाही आणि मालकाला खुश ठेवणं हे तिचं कामच आहे. आणि या सामान्य घरातल्या मुली असतात ना, त्या अशाच कामासाठी असतात. कळलं? शी, अरे मला लाज वाटते तुझ्या असं बोलण्याचं. अरे तू असा विचार तरी कसा करू शकतोस? अत्यंत खालच्या दर्जाची विचारसरणी आहे तुझी. माझ्या विचारसरणीचा दर्जा तू नाही ठरवायचास. हे असं बोलायचा हक्क तुला दिला कोणी? आणि हे बघ, हे माझं आयुष्य आहे, ते कसं जगायचं ना हे मी माझं ठरवेन. याच्याशी तुझा काही संबंध नाहीये. कळलं? हाच विचार आतापर्यंत करत होतो, पण आता नाही करणार. कारण माझा संबंध सगळ्याशी आहे, या घराशी आहे, या घराच्या नावाची आहे. आणि तू जे वाईट कृत्य केलंस ना त्या मुलीशीही. अरे माझ्या मित्राची बहीण आहे ती. आता त्या लोकांना काय तोंड दाखव? हे बघ, याचे परिणाम चांगले नाही होणार. परिणामांची धमकी कोणाला देतो? नाही घाबरत परिणामांना वगैरे. आणि तू माझ्यापेक्षा धाकटायस, तू मला घाबरायचं, मी नाही तुला घाबरणार. आणि वहिनी, तिचा काय संबंध इथं? संबंध म्हणजे? अरे तुझी बायको आहे ती, आणि तिला जर हे कळलं तर? कळलं तर कळलं. मला नाही तिची परवा, कोणाचीच परवा नाही. आणि निघ इथून, चल. काय चाललंय इथे? आणि कोमल कुठे? नाही, तुम्हाला सांगण्यासारखं काहीच नाही झालंय. म्हणजे